आणि या राष्ट्रग्रंथाचं पालन या देशामधल्या तमाम म्हणजे सर्वच नागरिकांनी केले पाहिजे. संविधान लागू झाल्यानंतर या देशामध्ये सर्वात या संविधानाचा फायदा जर कोणाला झाला असेल, कारण बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा महार जातीमध्ये झालेला होता आणि महार जात ही शूद्रामध्ये अतिशूद्रामध्ये गणल्या गेलेली होती, कारण चातुर्वर्णी व्यवस्था होती. हे आम्हाला माहीत पाहिजे. आमचे मुलं मुली शिकलेत, सुशिक्षित झालेत, पण वाचक झाले नाहीत, अभ्यासक झाले नाहीत, सुसंस्कारित झालेले नाहीत. आणि मी अनेकदा माझ्या कार्यक्रमातून स्त्रियांना मार्गदर्शन करत असते की संविधानाचा फायदा या देशामधल्या तमाम ज्याला 50% पेक्षाही जास्त महिला आहे संख्येनं त्या महिलांना झाला. कारण महिलांना जर समानता मिळाली नसती, समान संधी जर मिळाली नसती, तर आज या ठिकाणी हेल्थ इन्स्पेक्टर आमच्या पाटील मॅडम या मंचावर तुम्हाला बसताना आढळल्या नसत्या. ही किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमाची आहे, त्या लेखणीची आहे, त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आहे. या देशामधल्या तमाम महिलांनी समजून घेतलं पाहिजे. परंतु आमची खंत आहे, आम्हाला दुःख वाटते की या देशामध्ये यापूर्वी मनुस्मृती लागू होती. मनुस्मृतीच्या धर्माचे अन्यायी कायदे या देशामध्ये लागू होते आणि त्यामध्ये या देशामधला जो 50% स्त्रियांचा भाग आहे संख्येच्या प्रमाणामध्ये, त्या स्त्रिया ह्या गुलाम होत्या. त्यांना बोलकं सावित्रीबाई फुलेंनी केलं. सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांसाठी शिक्षणाची सुरुवात केली. पुण्यामध्ये महिला बोलक्या झाल्या आणि शिकू लागल्या. शिकल्यानंतर या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहित असताना बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळी प्रचंड त्रास झाला. तत्कालीन नेते, विषमतावादी त्यावेळेचे काही कार्यकर्ते आणि धर्माचे ठेकेदार, जी विषमतावादी समाज व्यवस्था आहे की ज्या समाज व्यवस्थेने या देशामधला SC ST OBC कंगाल केला. मग तो आर्थिकतेने कंगाल, कारण राहायला घरं नव्हती, शिकायला शिक्षण नव्हतं, काही नव्हतं. परंतु ह्या देणारा कोण असेल? आज प्रत्येकाला घर आहे, प्रत्येक माणूस शिकत आहे, प्रत्येकाकडे आर्थिक सुबत्ता आहे. म्हणजे या ठिकाणी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्वातंत्र्य देण्याचं काम या ठिकाणी भारतीय संविधानाने केलेलं आहे. आज काही मानत असतील, काही मानत नसतील, तो भाग वेगळा आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा संविधान लिहित असताना एका जातीचा विचार केलेला नाही. जात 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 जातच नाही. आजही परिस्थिती तशी बदललेली आपल्याला दिसते, परंतु जात आजही जात नाही. आजही वेगवेगळ्या जातीच्या लोकांचे संबंध होत नाही. आम्ही सोबत जेवण करू, आमच्या पार्ट्या होतील, आम्ही भोजन सोबत करू शकतो, परंतु आजही आमचे लग्न विवाह सोहळे होऊ शकत नाही. एवढा हा जातीचा भूत प्रत्येकाच्या मानगुटीवर बसलेला आहे. आणि संविधान काय करतात? संविधान समजून घ्या. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय हे फक्त बोलून चालणार नाही. तर समता जर समजून घ्यायची असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये समतेनं वागा. स्वातंत्र्य जर समजून घ्यायचं असेल तर स्वातंत्र्याचा अर्थ हा होतो की स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारीने वागणे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. यापूर्वी पुरुष प्रधान व्यवस्था होती, पुरुष प्रधान संस्था होती, पुरुष प्रधान हा देश होता आणि म्हणून पुरुषांची मक्तेदारी होती. ती मक्तेदारी या ठिकाणी खतम करण्याचं काम भारतीय संविधानाने केलेलं आहे. माफ करा, पुरुषांना वाईट वाटेल, पण जे सत्य आहे ते सत्य तुम्हाला या ठिकाणी स्वीकारावंच लागेल. सत्य नाकारून अजिबात चालणार नाही. आज या ठिकाणी आमच्या रणनीताई बोरकर आहेत,
त्या 3दा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत, नगरसेविका झालेल्या आहेत, वर्षा धमाळ आहेत ओबीसी, त्या उपाध्यक्षा म्हणून त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. आमच्या वंदना वानखडे ताई आहेत. अशा अनेक महिला ह्या या संविधानाच्या माध्यमामधून राजसत्तेपर्यंत पोहोचले आणि ही पुण्य संविधानाची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला एक व्यक्ती म्हणून समान अधिकार दिले, परंतु आमच्या काही महिला भगिनी ते अधिकार घेण्यासाठी सज्जही नाही. आमच्यामध्ये फक्त हेवे दावेच चालले. आजही आमच्यामध्ये साड्याचे रंग कोणते, कोण कशी वेशभूषा करते, कोण काय करते, परंतु खऱ्या अर्थाने आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही या समान संधीचा कसा फायदा घेतला पाहिजे, आम्ही एक व्यक्ती म्हणून समाजात कसं वावरलं पाहिजे, हे आमच्या महिलांनी आतापर्यंतही डोक्यामध्ये घातलं नाही. बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचू नका. 14 एप्रिलला आम्ही जयंत्या करतो बाबासाहेब आंबेडकरांच्या, कोणत्याही महापुरुषांच्या, परंतु आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, शाहू महाराजांचे विचार, अण्णाभाऊ साठेंचं साहित्य, अहिल्यादेवी होळकरांचं कुशल प्रशासन, जिजाऊचे संस्कार आम्ही मात्र वाचले नाहीत आणि न वाचताही आम्ही डोक्यात ते घातले नाही, वाचणाऱ्यांनी डोक्यात घातले नाही. ही परिस्थिती आजही नगरपालिका असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, महिला निवडून येतात, परंतु त्यांचा राज्य कारभार या ठिकाणी त्यांचे नवरोबा चालवतात. ही एक फार मोठी शोकांतिका आहे आणि खेदाची बाब आहे. तर मला वाटतं महिलांना स्वातंत्र्याचा अर्थ अजूनही कळला नाही. समानता महिलांना अजूनही समजली नाही. फक्त गौऱ्याशी भांडण तंटे करून समानता मिळत नाही. नवऱ्याला एक मित्र समजा, तो तुमची ढाल बनून तुमच्या सोबत उभा राहू शकतो आणि स्त्रीने सुद्धा गुलाम बनून कुठल्याही पुरुषाची अर्धांगिनी बनू नये. सगळ्यांना संविधानाने समान अधिकार दिलेले आहेत आणि म्हणून बाबासाहेबांनी काय केलं, बाबासाहेबांनी काय केलं, आज बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव करण्याचा दिवस आहे. संविधान समजावून सांगण्याचा दिवस आहे. संविधानाचा ढाचा, जशी आपण एखादी इमारत उभी करतो आणि त्याचा जर पाया मजबूत असेल तर त्या इमारतीवर कितीही मंजिले उभे करा, ते इमारत ढासळू शकत नाही. तसंच संविधानाचं आहे. संविधानाचा जो काही बेस आहे त्या बेसाला कोणीही धक्का लावू शकत नाही. संविधान जिवंत आहे आणि जिवंत राहणार आणि या देशामधला बहुजन समाज सुद्धा या ठिकाणी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाने वागल्याशिवाय राहणार नाही. आज या संविधान दिनाच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी प्रतिज्ञा केली पाहिजे की कसं असते की तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो धम्म आहे तो धम्म हा मानवतावादी धम्म आहे, कल्याणकारी धम्म आहे, समानतेवर आधारित धम्म आहे आणि त्या धम्माचे जे काही सूत्र आहेत, त्या धम्माचे जे तत्व आहे तेच तत्व भारतीय संविधानामध्ये आहे. या देशामध्ये मुसलमान आहे, मग मुसलमानाचा ग्रंथ कोणता, तर कुराण. या देशामध्ये ख्रिश्चन आहे, त्याचा धर्मग्रंथ कोणता, तर त्याचा धर्मग्रंथ बायबल. बुद्धिस्ट असेल त्याचा धर्मग्रंथ कोणता, तर त्याचा धर्मग्रंथ बुद्ध अँड हिज धम्म, म्हणजे बुद्ध आणि त्याचा धर्म आहे. मग जाती धर्माचे जे काही हिंदू धर्म असेल तर हिंदू धर्माचा भगवद्गीता, रामायण, महाभारत असे ग्रंथ आहेत. परंतु जे मुख्य ग्रंथ आहेत तेही आपण समजून घ्या. परंतु या ठिकाणी सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांनी आपापल्या धर्माचं पालन केलं पाहिजे, आपापल्या धर्माचं आचरण केलं पाहिजे. परंतु सर्वात या सगळ्या ग्रंथापेक्षाही भारतीय संविधान या राष्ट्रग्रंथाची सगळ्याच जाती धर्माच्या लोकांना आवश्यकता आहे आणि त्यांनी हा राष्ट्रग्रंथ वाचून घ्यावा. त्याच्यामधले कायदे काय आहेत, त्याच्यामधल्या कलमा किती आहेत आणि ते कशासाठी आहे याचा अभ्यास करावा आणि तो अभ्यास करणारे अभ्यासक सुद्धा तुमच्या आमच्यामध्ये आहेत. आज या ठिकाणी
जो काही कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणलेला आहे रेल्वे कर्मचाऱ्यांनी, त्यांचं मी या ठिकाणी गवई साहेब अभिनंदन करते. आयोजक आमचे जे काही अभय गवई आहेत त्यांचंही अभिनंदन करते. जे या विचार मंचावर बसलेले सर्व देशपांडे सरांसह जे काही या ठिकाणी कर्मचारी आहेत त्यांचंही अभिनंदन करते. आणि जाता जाता एवढंच सांगते की समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही जी शिकवण आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी वागण्याचा प्रयत्न करावा. स्त्रियांनी आपले अधिकार घ्यावे. स्वातंत्र्याचा स्वैराचार करू नये. स्वातंत्र्य उपभोगा पण स्वैराचार मात्र करू नका. कारण एक व्यक्ती म्हणून जगा. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला एक व्यक्तित्व बहाल केलं, त्याचा विचार करा. चूल आणि मूल यापासून तुम्ही दूर खूप गेलेले आहात. चूलही करा, मुलंही करा. आज चुला नाही, गॅस आलेले आहेत, तरी सुद्धा घरच्या कुटुंबाला उपाशी ठेवू नका. त्यांनाही जेवण बनवा, नंतर समाजकार्य करा. अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाला घडवायचं असेल तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी लक्षात घेऊन या ठिकाणी तारेवरची कसरत करून आपले हक्क, आपले अधिकार आपण घेण्यास सज्ज व्हावं आणि आपल्या मुलामुलींना चांगले संस्कार द्यावे. त्यांना संविधान सांगावे. घरात अनेक TV मालिकेवरची नाटकं पाहणं बंद करा आणि रिकामा वेळ या ठिकाणी इकडे तिकडे न घालवता चांगल्या महापुरुषांची, चांगल्या या ठिकाणी जे काही पुस्तकं असतात ते पुस्तकं आपण वाचावे एवढीच मी अपेक्षा करते. आणि संविधान दिनाच्या सर्वच उपस्थितांना सगळ्यांना मी शुभेच्छा देते, मंगल कामना देते. जय फुले, जय शाहू, जय आंबेडकर, जय संविधान.